नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, नव्याने लागवड केलेल्या आंबा आणि काजू कलमांना तसंच सुपारी आणि नारळाच्या रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांद्वारे सावलीची व्यवस्था करावी. भेंडी आणि मूग पिकामध्ये रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. उष्णता वाढीमुळे काही कारणाने जंगलांमध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यांमध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याची शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्याकरता बागांमध्ये ठराविक अंतरानं वणवा निरोधक पट्टे काढावेत. म्हणजे आता विशेष सल्ला असा आहे की काढणीला तयार झालेल्या हापूस आंब्याची काढणी ही नूतन चेल्याच्या साहाय्याने काळजीपूर्वक करावी. काढणीची कामं सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावीत, ज्यामुळे फळांचं तापमान नियंत्रित राहून साक्याचं प्रमाण कमी राहायला मदत होईल. मूग पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं सुमारे 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मूग पिकामध्ये मावा आणि तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास डायमेथोएट 30% प्रवाही 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 1% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. आता भुईमुग पिकाविषयी. भुईमुगाच्या शेंगा तयार झाल्या असल्यास काढणी करून घ्यावी. शेंगा पक्व होताना शेंगांवरील शिरा स्पष्ट दिसतात. तसंच टरफलाची आतली बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्यात. मंडई, आंबा बागांमध्ये फळगळ झाली असल्यास पडलेली आणि नुकसानग्रस्त फळं गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, ज्यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. काही बागांमध्ये आंबा काढणीला तयार झालेला आहे. काढायला तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जास्त फिकट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. हापूस आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या साहाय्याने 14 आणि पक्वतेची फळं अलगद देठासहित काढावीत आणि सावलीत ठेवावीत. काढलेल्या फळांचं तापमान वाढल्यास साका आढळतो, म्हणून फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. तेव्हा मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.